जागेवर आलेलो आहे, कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे. बघू शकता गाडी लावलेली आहे माझी मी. त्या गाडी लावून बघा, ही कंपनी आहे आपली. त्यात जायचं आहे, गाडी घ्यायची आहे, ऑइल पाणी चेक करायचं. अरे यांनी गाडीची काय देणं आहे बघा, ही गाडी साफ बी काय करीत नाही बाबा. मला धुवायला लागतील मॅटीन, काय ती घाण वाटते बघा. बघू शकता, ही आपली छोटीशी गाडी आहे, साफ करते जरा. चला जरा पाणी घ्यायला लागेल. गाडी वगैरे साफ केली मी. मॅटीन धुवून घेतलेलं आहे, थोडा पाणी मारलेला आहे घाणवाडी वगैरे. आपल्याला घाण आवडत नाही. ऑइल पाणी चेक करू देतो. ऑइल पाणी चेक केलेलं आहे आणि थोडा तोंड पण धुलेला आहे, जरा बाहेरून आलेली धूळ उडलेली. आणि याच्यात एंट्री करूया आपण जरा. किती दिवस ड्युटी केली बघा पार्टनरनी, 2-3 दिवस मी नव्हतो गाडीवर. एंट्री मला आजची 25 ना, आजची 27 ना, बघू शकता. 25 तारखेपर्यंत त्याने एंट्री केलेली आहे. आता मला करावं लागेल. 26 त्याने ड्युटी केली. 27/4/26. एंट्री मारून झालेली आहे गाईज. 2 ड्युट्या आणि 3 लगातार वाटतं ड्युट्या केलेल्या आहेत. 24-25-26. CNG मोडमध्ये गेलेले आहे. इथे पेट्रोलमध्ये होती, आता CNG मध्ये गेलेले आहे बघा. चला साहेब आलेले आहेत, साहेबांना आपल्याला घेऊन जायचं आहे वाशीला. तर गाईज बघू शकता, सर्व झालेलं आहे. ऑइल पाणी वगैरे चेक केलेलं आहे आपल्या नेहमीच्या गाडीमध्ये. हीच आपली ड्युटी असते गाईज. इथे मी जॉब करत आहे, पिक अँड ड्रॉपचा. तुम्हाला माहिती आहे, आता मी मागे 2 तुम्हाला व्हिडिओ टाकलेली, ती बदली केलेलो. तर गाईज बघा, थोडा IPNचा आवाज कमी करत आहे. आणि काय करायचं आहे बघा, इग्निशन चालू केलेलं आहे गाईज. थोडासा थांबायचा, कारण की सर्व फंक्शन जे असतात गाडीमधले ते ऑन होतात. फ्यूल पंप झाला, डॅशबोर्डमधले काय लाईटा वगैरे काय असतील ते चालू होतात. आणि आता मी CNG पेट्रोलवर स्टार्ट होणार आहे गाडी. क्लच दाबायचा आहे गाडीचा आणि फायनल गाडी चालू झालेली आहे गाईज. लगेच गाडीची चालू नाही करायचं, चालू केल्यावर जरा 2 मिनटं थांबायचा, कारण की ऑइल सगळीकडे पसरला पाहिजे. 2 मिनटं मी आता थांबत आहे. आता CNG मोडमध्ये येईल गाडी आता थांबत. थोडासा सेकंद थांबला तर आता ही पेट्रोलवर चालू आहे ना, CNG मोडवर येईल आणि थोडा आपला ऑइलसुद्धा सर्क्युलेशन होईल सगळीकडे इंजिनमध्ये.
आपला लॉगबुक आहे गाईज. आता इथे एंट्रीसुद्धा मारायला लागेल मला. गाडी का CNGवर जात नाही, आईवड्याला जायला पाहिजे होती. रेड कार्बर आहे गाडीचा. स्टेशनला आलेलो आणि आपला जो क्लायंट होते त्यांना मी उतरवलेलं आहे, ड्रॉप केलेला आहे. आणि गाईज बघू शकता मी आता चाललेलो आहे उलवे स्टेशनला. उलवेला जाणार आहे गाईज. आधी CNG भरायला लागेल गाडीमध्ये. CNG खूप कमी आहे आपल्या गाडीमध्ये. बघू शकता इथे टर्न मारलेला आहे. त्याला पुन्हा इकडूनच फिरवायला पाहिजे होती गाडी, पण U-टर्न इकडे घ्यायला लागते. घेतलेला आहे आणि परत आपल्याला पाम बीच रोड घेऊन आपल्याला जायचं आहे CNG भरायला. त्याच्यात CNG पंपावर प्रेशर मस्त असतो गाईज. फायनली गाईज मी वाशी ड्रॉप झालेला आहे. एका क्लायंटला सोडलेला आहे वाशी ड्रॉपला. वाशीचा ड्रॉप होता सकाळी गाईज 8 वाजता निघालेलो. आता 9 वाजायला आलेला आहे. तिथे 8:45 झालेला आहे. आणि ड्रॉप करून आता मी पाम बीच रोड पकडलेला आहे. तुम्ही बघू शकता हा पाम बीच रोड आहे. पाम बीच रोडवरून एक इथे CNG पंप आहे. तिथे CNG पंपावर जाऊन आपल्याला CNG भरायला लागेल. कारण की इकडे प्रेशर चांगला भेटतोय गाडी. जर CNG मध्ये प्रेशर चांगला असला तर गाडीची रेंज पण चांगलीच निघतोय. म्हणजे 150-160 किलोमीटर गाडी मस्त जाऊ. इथे शूटिंग चालू आहे बहुतेक. बघू शकता इथे शूटिंग पाम बीचला कुठल्या आता कसली वेब सिरीजची शूटिंग आहे का कुठल्या मूवीची शूटिंग आहे का माहिती नाही. गाडी तिथे एक पेट्रोल पंप आहे. तिथे प्रेशर चांगला भेटतोय आणि आपल्याला प्रेशर जर चांगला गाडीमध्ये भेटला CNG गाडीमध्ये. या कांड्या आहेत ना त्या जरा फुल भेटतात. आणि बाकी ठिकाणी जर प्रेशर कमी असला गाईज 180-170 हा प्रेशर कमी असतो गाईज. आणि 200च्या वरती जर प्रेशर असला तर गाडीचे कांड्या फुल भेटतात. कारण की CNG पंपावर कसं असते जेवढा प्रेशर असेल तेवढा तो लिक्विडमध्ये रूपांतर होतोय. CNG म्हणजे गॅस असते तो प्रेशर देऊन तो लिक्विडमध्ये म्हणजे रूपांतर होते. म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये येते तो. तर गाईज इथे आपल्याला आता CNG भरायला लागेल. CNG भरून आपल्याला जायचं उलवेला. तिथून कस्टम ऑफिसर आहेत त्यांना घ्यायचे आहेत. पंप इथेच कुठेतरी आहे तो. तो पंप आपल्याला शोधायला लागेल. इथेच आहे पाम बीच रोडलाच आहे तो. कुठेतरी लेफ्ट टर्न घ्यायला लागेल. तिथं गुगल मॅप मी करतो. गुगलचा नकाशा ओपन करून आपल्याला ते पंपावर जायला लागेल. सकाळी जर तिथे गर्दीसुद्धा कमीच असेल. नेरूरमध्ये हा फेमस आहे बहुतेक. चला तर काही चला मी आता CNG पंपावर जाणार आहे. गाडीमध्ये CNG आहे जरा म्हणजे 4-5 कांडे आहेत. आता आलोय तर इथं फुल करून घेते ना. चांगला प्रेशर जर भेटत असेल तर म्हणजे प्रेशर जर चांगला भेटेल तर रेंजसुद्धा चांगलीच भेटेल. मालिकसुद्धा खुश होईल गाईस. चला मी आता सध्या AC बंदच केलेले आहे आणि मी ग्लास ओपन करत आहे गाडीच्या. तेवढा मालिक खुश आपला ना. त्याचा पण फायदा करून घेते ना. तो बोंब मारत असते सारखा गाडीची AC कमी कर. काय आता त्याला कोण बोलणार बाबा. ड्रायव्हर आपल्याला मजबुरी आहे पण एवढी मजबुरी नाही करायला पाहिजे. तो सांगत असतो नुसता AC चालू ठेवतेस तू रात्रभर. अरे AC रात्रभर आणली गरमीचे दिवस आहेत. कोण AC चालू नाही ठेवत मला. थोडं 10 मिनटं ठेवली तर काय वरती कोण श्रीमंत होणार आहे काय. थोडासा CNG संपला तर आम्ही तर असे फायदा करत असतो मालक लोकांचा. तर आता मी फोन करते त्याला. पंपावर खूप लाईन आहे इथे बघू शकता. मला आता लाईनीला जायला लागेल. मी डायरेक्ट गाडी घेऊन आलेलो. कारण मी नेहमी इथे सकाळी इथे एवढी काय लाईन नसते. तर इथं आज बघू शकता फुल गर्दीची लाईन आहे. 1 किलोमीटरची लाईन आहे. तर मी आता ही गाडी भरून झाल्यावर माझी गाडी पुढे घ्यायला लागेल. ही आता आणली गाडी अडकलेली आहे. त्याची जेव्हा भरण तेव्हा मला निघायला लागेल. हे गाईज बघू शकता इथे भरपूर लाईन आहे. इथे आयला नेहमी ह्यांच्यात कमी लाईन असते. आज एवढी लाईन कशी काय इथे. लाईन बघा लाईन 500 मीटरची लाईन आहे बहुतेक. आता U-टर्न घ्यायचं आपल्याला काय टाइमपास करायचा कुठे. CNG नाही 2 मिनटाचा काम आहे. चला इथं फिरवते गाडी. लाईन तर लाईन आता काय करणार.
गुरीचं नाव गांधीजी, महात्मा गांधी. लाईनीत लागायची सवय करायला पाहिजे समजा. बघा ही लाईन आहे गाई. आधी सध्या इथेच लावते. गाडी पुढं गेली ती वॅगनर, तिथे मागून जाते. काय इथे रस्त्याला गाडी लावणं म्हणजे चुकीचंच आहे, मूर्खपणा आहे गाईस. पण इथं प्रेशर चांगला भेटतोय गाईस. इथं हा नेरूळ इकडे पामबीच रोडचा असते पंप. प्रेशर चांगला असल्या कारण मी इथंच भरते. आता लाईनीला जाते ही वॅगनर गाडी तिच्या मागून. मध्ये येऊन आता माझा नंबर येणार आहे. बघा इथे 2 गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत CNG पंपावर, आणि या गाडीच्या मागे आपला नंबर आहे. आणि एक जण मागे माझ्या आलेला, तो डायरेक्ट घुसत होता माझ्या पुढे. त्याला दम दिला, बोलू भाई मी लाईनीमध्ये आहे. तर तो सांगते तुझी गाडी कुठे आहे. त्याला बोललो रस्त्यामध्ये लावू का गाडी, बोलू लोक चालतात येतात. आणि अशी गाडी घेतली मागे, आणि शेवटी आपला नंबर आलेला इथे. आपला पंप आहे CNG. इथे प्रेशर चांगला भेटतोय नेरूळ. मी आता इकडे पामबीच मार्गे जाणार होतो, तर बोलू जाताना CNG टाकते ना, काय एवढी सकाळचे काय एवढी आपल्याला घाई नसते. तर ते कस्टमचे ऑफिसर आहेत, त्यांना 12 वाजता पिकअप करायचं आहे. 12 वाजता पिकअप करायचं आहे ना, मग काय एवढे निवांत बोलू जाऊ मस्त. तिथं थोडाफार टाईमपास करायचा आहे, तर इथं करू ना टाईमपास. CNG इथं भेटेल आपल्याला. तिथं इथं कांड्या आहेत समजा, कांड्या आहेत तरी पण इथे प्रेशर चांगला असल्या कारण मी आता CNG टाकत आहे. प्रेशर आहे ना भरपूर. चला गाईज, फायनली CNG टाकून झालेलं आहे. बघू शकता इथे प्रेशर तुम्ही चेक करा. बघा इकडे डॅशबोर्ड मध्ये बघू शकता. बघा फुल दांडे आलेले आहेत. या आता मी किलोमीटर सेट करत आहे. बघा 0वर करतो म्हणजे मला रेंज. चला गाईज स्टार्ट केलेला आहे. आता हा प्रेशर तुम्ही चेक करू शकता गाईज. पुढे किती किलोमीटर याची दांडी गुल होणार आहे बघा. मी आता नेरूळला आहे. नेरूळवरून आपल्याला जायचं आहे उलव्याला. तर हा प्रेशर कुठे डाऊन होणार आहे मी तुम्हाला दाखवते. चला आता रेंज 0वर केलेलं आहे मी. पामबीच रोडच्या बाजूलाच आहे. हे चुट्ट्यासारखे लोक चालवतात गाड्या. याची दांडी गुल मला तर वाटते 10 किलोमीटरवर. 10 किलोमीटरची रेंज एक गांडी मला तर वाटते संपणार 10 किलोमीटर. इंजिनचा प्रेशर असल्या कारणाने हल्ली गाडी 10 किलोमीटर चालली तरी काय त्याचा तो आपल्या दांड्या काय गुल झालेल्या नाहीत बघा. फुल प्रेशरमध्ये अजून गाडी चालत आहे. तर हा प्रेशर जर असला गाडी म्हणजे प्रेशर जर CNG पंपावर असला तर असा फायदा होतो आपला. बघा आधी 10 किलोमीटर अजून 15 किलोमीटर गाडी अशीच चालणार. तर काही ठिकाणी म्हणजे बंडलबाज पेट्रोल या CNG पंप असतात. मुद्दाम त्यांनी प्रेशर कमी ठेवलेलं असते कारण की त्यांचा त्याच्यात फायदा होतोय. ती लोक काय करतात, CNG कमी भरतात आणि आपली अमाऊंट लुटण्याचा म्हणजे एक जास्त करतात. पैसे जास्त रिडिंगमध्ये दाखवतात आणि CNG कमी. तर म्हणजे आता इकडे नेरूळ वगैरे साईडला चांगला प्रेशर देतात. या आपली नवी मुंबईमध्ये म्हणजे JNPT एरियामध्ये कमी ठेवलेला असते प्रेशर. कारण की त्याचा फायदा त्यांना फायदा होतो त्याचा, पण आपला नुकसान आहे काही त्याच्यात. प्रेशर असला तर आपल्याला चांगल्या म्हणजे बॅकअप पण चांगला भेटते ना, गाडीची रेंज वगैरे. मालकाला सुद्धा फायदा होते आणि आपला पण फायदा होते त्याच्यात. आपल्याला सुद्धा AC वगैरे वापरता येते काहीच. गरमीचे दिवस बघा ना.